पुण्याच्या घाऊक बाजारपेठेत असलेली किरकोळ विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यास पणन मंत्र्यांनी नकार दिला। या संदर्भात त्यांनी घेतलेल्या सुनावणीनंतर पुन्हा मर्चंट चेंबरचं अपील फेटाळून लावण्यात आलंय। राज्यातल्या मोठ्या बाजारपेठेपैकी एक शेतमालाची घाऊक बाजारपेठ अशी त्याची ओळख, पण ही ओळखच पुसली जाण्याची भीती असल्याचं सांगत माजी पणन संचालक सुभाष माने यांनी घाऊक बाजारपेठेतले किरकोळ विक्री दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते। जवळपास 12 वर्षापासून या किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना इथं अनुषंगिक व्यापाराची परवानगी देण्यात आली। त्या दुकानांची संख्या 83 वर पोहोचली। शिवाय अशा विक्रेत्यांना परवानगी देताना ठरवलेले नियमही पाळले जात नव्हते, अशी इथल्या घाऊक व्यापाऱ्यांची तक्रार होती। या संदर्भात पणन संचालकांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध दी पुणा मर्चंट्स चेंबर्सनं पणन मंत्र्यांकडे दाद मागितली होती। मात्र या संदर्भात 4 सप्टेंबर 2014 रोजी देण्यात आलेले आदेश हे खरेदी विक्री अधिनियमांशी सुसंगत असल्याचं सांगत किरकोळ विक्रेत्यांच्या बाजूनं निर्णय द्यायला पणन मंत्र्यांनी नकार दिलाय। हे विशिष्ट धान्याच्या होलसेल व्यापाराकरता निर्माण केलेला असताना इथं बेकायदेशीररित्या जे इतर व्यवसाय चालू होते, त्यामुळे या मार्केटचं अस्तित्वच एक धोक्यात आलेलं होतं। आज पणन मंत्र्यांनी हा आदेश देऊन या मार्केटला परत पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची संधी दिलेली आहे। मार्केट कमिटीमध्ये हा जो किरकोळ व्यापार चालला होता, त्यामुळे खरं तर मार्केट कमिटीचाही सेस मोठ्या स्वरूपात बुडत होता आणि त्यामुळे आता ह्या ठिकाणी जो व्यवसाय होईल आणि होलसेल किंवा घाऊक व्यापार होईल, त्या घाऊक व्यापाराच्या यातनं मार्केट कमिटीचंही उत्पन्न नक्कीच वाढेल असं आम्हाला वाटतं। जी व्यापाऱ्यांची समजूत होती की बाबा ह्याचा निकाल काय वेगळ्या पद्धतीने लागेल का, आतापर्यंत जे होत होतं ते या सरकारने दाखवून दिलं की जे योग्य आहे, जे कायदेशीर आहे, त्या गोष्टीचाच इथे पाठपुरावा होईल आणि त्याच गोष्टी इथे प्रमाणित होतील। महत्त्वाचा मुद्दा हेच आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीने आता ह्याच्यावर लगेच कायदेशीर कारवाई करावी आणि ज्या पद्धतीचे लायसन्स आहेत त्या पद्धतीने इथल्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा। किरकोळ विक्री करणारे व्यावसायिक दी पुणा मर्चंट्स चेंबरचेही सभासद आहेत। किरकोळ विक्रेत्यांनी नियम पाळलेच पाहिजेत अशी चेंबरची भूमिका असल्याचं अध्यक्ष वालचंद संचेती यांनी सांगितलं होतं। हे जवळजवळ 100 सभासद आहे आणि त्या सभासदाकरता काम करणं आमचं काम आहे आणि गेली 25 वर्ष मार्केट कमिटीने त्यांना लायसन्स दिलेले आहेत। त्यांनी कुठलाही बेकायदेशीर व्यापार इथे केलेला नाही आहे आणि त्या लायसन्सप्रमाणे त्यांनी काम केलं आणि कायद्यामध्ये ती तरतूद आहे, त्या तरतुदीप्रमाणे केलेलं आहे। आता या निकालामध्ये काय आहे हे आम्हाला अजून कळलेलं नाही आणि कळल्यानंतर आम्ही सल्ला घेऊन पुढील कार्यवाही ठरवू। या किरकोळ दुकानांमुळे बाजारपेठेच्या परिसरातही अनेक समस्या निर्माण झाल्याची त्यांची तक्रार आहे। जे कर घाऊक व्यापाऱ्यांना लावले जातात ते किरकोळ विक्रेत्यांना नाहीत, ज्या सवलती किरकोळ विक्रेत्यांना आहेत त्या घाऊकला नाहीत, त्यामुळे निकोप स्पर्धाच होत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं। त्यावरूनच त्या 83 व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द केल्या होत्या, त्याला स्थगिती द्यायला पणन मंत्र्यांनी नकार दिलाय। साम टीव्ही पुणे।